खोपोलीतील मंगेश काळोख यांच्या हत्येचा सीसीटीव्ही सामच्या हाती लागलाय। अगदी 5 ते 6 हल्लेखोरांनी मंगेश काळोख यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी हत्या केलेली आहे। तब्बल 22 वार यावेळेस काळोख यांवर करण्यात आले आणि यात त्यांचा जीव गेल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते, सगळ्यांच्या हातात धारधार शस्त्र होती आणि यावेळी आजूबाजूने लोकही जात असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी लोक जात असताना दिसतायत प्राची, परंतु कुणीही पुढे येऊन त्यांना वाचवण्याचं धाडस केलेलं नाही। अखेर काळोख यांचा याच ठिकाणी तडफडून मृत्यू झालेला आहे। नेमकं मंगेश काळोखे यांचं हत्या प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय मंगेश काळोखे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता। काळोखेंची पत्नी मानसी काळोखे खोपोली नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत। तर प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकरांचा पराभव झाला। पराभवाच्या रागातूनच रवींद्र देवकर आणि सहकाऱ्यांनी काळोखेंची हत्या केल्याचा आरोप आहे। तर मुलीला शाळेत सोडून परत येत असताना काळोख यांची 5 ते 6 जणांकडून हत्या झाल्याचं आपण पाहतोय।